आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील बालधुनी या ठिकाणी जवळपास 30 एकर जमीन 30 ते 32 एकर जमीन ज्याचा वाद फार मोठ्या प्रमाणात चालू होता। त्यावर बुद्ध भूमी फाउंडेशनने आपला दावा सांगितला होता आणि त्यामुळं जो काही तणाव निर्माण झाला होता त्या तणावामुळे एखाद्या समाजावर अन्याय होतो की काय अशी भूमिका किंवा असं मत तेथील समाज बांधवाचं होतं आणि त्यासाठी आज माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी मला सूचना केली की आपण एक बैठक आयोजित करावी आणि हा वाद मिटवावा। हा वाद इतक्या टोकाला गेला होता की समाजामध्ये भांडणं लागतं की काय आणि त्याचा परिणाम त्या भागावर होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। म्हणून मी आज बैठक आयोजित केली होती। या बैठकीला आनंदराज आंबेडकर असतील, त्या ठिकाणचे जे बुद्ध भूमी फाउंडेशनचे आदरणीय भंतेजी होते, त्यांचे सर्व सहकारी होते, राजकीय क्षेत्रातील लोक होती, विविध संघटनेचे पदाधिकारी होते। आज आम्ही एक ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। ती जी जागा आहे 30 एकर जागा ही डेव्हलप करण्यासाठी एक प्राधिकरण तयार केलेलं आहे। आजच्या बैठकीला डिव्हिजनल कमिशनर, व्हीसीवर कलेक्टर होते, कॉर्पोरेशन कमिशनर या ठिकाणी उपस्थित होते, डीसीपी उपस्थित होते आणि या सर्वांना मिळून एक प्राधिकरण तयार करायचं। त्यामध्ये तेथील जे काही सामाजिक क्षेत्रातील लोक आहेत, जे प्रतिष्ठित लोक आहेत, जे या प्रकरणाशी संबंधित आहेत, त्यांना सुद्धा या समितीमध्ये घ्यावं असं मी त्यांना सूचना केलेल्या आहेत। माझ्या खात्याचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे हे स्वतः तिथे जाऊन हे प्राधिकरणचं निर्माण त्या ठिकाणी होईल। एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्या 30 एकर जागेवर बौद्ध गयामध्ये जसं वास्तू आहे त्याच पद्धतीचे वास्तू इथं होईल। पुन्हा कॉलेज होईल, शाळा आहेत, तुम्हाला विपश्यना केंद्र आहे, वेगवेगळे असे अनेक म्हणजे त्या ठिकाणी वास्तू ह्या निर्माण केल्या जाणार। 30 एकर लँड आहे आणि म्हणून त्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो माझ्या खात्यामार्फत मी निश्चित सरकारकडे म्हणजे कॅबिनेटमध्ये मंजुरी घेऊनच त्यांना तो वितरित करणार आहे। आजच्या या निर्णयामुळे जे काही दूषित वातावरण होण्याची शक्यता होती ती आता थांबलेली आहे। सर्वांनी एकमताने एक दिल्यानं या माझ्या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे। कारण एक आहे, भांडत बसून त्याला पुन्हा वादात ती जमीन न टाकता त्याचा ताबडतोबीने काम झालं पाहिजे। म्हणून त्या भागातील चीफ इंजिनियर हे आता त्याचा सर्वे करून त्याचा जो काही प्लॅन आहे तो प्लॅन मला सबमिट करणार आहे पुढच्या या 8-10 दिवसामध्ये। प्राधिकरणाची यादी नावं सुद्धा या 8-10 दिवसामध्ये घोषित होतील आणि एक चांगलाच मेसेज त्या कल्याण डोंबिवली परिसरातील सर्व समाज बांधवांना चांगला जावा हा त्याच्या मागचा उद्देश होता। जेव्हा मी ही मीटिंग घेतली, जवळपास ही मीटिंग 3 तास मीटिंग आम्ही घेतली। प्रत्येकाचं एक मत आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतलं। तुम्हाला काय अडचणी आहेत, तुम्हाला आणखीन काय पाहिजेत। आमदार तिथलचे सर्व आमचे बालाजी तिथे त्यांनी त्यांच्या काही सूचना केल्या। या सर्वांचा अंतर्भाव करून ते सर्वांचा विचार करून माझ्याकडे श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा मागणी केलेली आहे। त्यांचा तर इतका म्हणजे महाराष्ट्रात असा झालेला नाही असं काम त्या ठिकाणी व्हावं असं त्यांची इच्छा आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे बौद्ध गयाच्या धर्तीवर
आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल उभारण्याबद्दल त्यांची प्रमुख मागणी आहे। यामध्ये सर्वच आलं। भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब यांचे जीवन, तत्वज्ञान व शिकवण यांचा गौरव करणे, आध्यात्मिक, शैक्षणिक व सामाजिक मूल्यावर आधारित समावेशक विकास साधणे, सर्व नागरिकांना विशेषतः अनुसूचित जाती समाजाला एकात्मिक सुविधा उपलब्ध करून देणे, सामाजिक एकता, बंधुता व समतेच्या मूल्याचा प्रचार करणे। दुसरं जे आहे तर त्यात आध्यात्मिक विभागामध्ये बौद्ध विहार, बौद्ध मठ, विश्वपना केंद्र, स्तूप परिसर, ध्यान केंद्र, ज्ञान व संशोधन विभाग, अत्याधुनिक ग्रंथालय, ज्ञान केंद्र, सांस्कृतिक संग्रहालय, डिजिटल संशोधन केंद्र, विद्यापीठ, शाळा, स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व संविधानाचा कार्याला अभिवादन करणारे भव्य स्मारक आणि एक हॉस्टेल आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालय, या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणी एवढ्या सुविधा मिळणारं केंद्र त्या ठिकाणी होत आहे। म्हणून आपल्या माध्यमातून सुद्धा समाज बांधवांना मी विनंती करणार आहे की एक ऐतिहासिक कामाचा साठी आज ही बैठक झाली। या बैठकीमधून सर्व पॉझिटिव्ह निर्णय आपण घेतलेले आहेत। माझी अपेक्षा आहे, मी ज्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतो, एक 3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी त्या कामाचा शुभारंभ किंवा भूमिपूजन करण्याचा माझा मानस आहे। परंतु या सगळ्या प्रक्रियेचा भाग कंप्लीट करायला जेवढा वेळ लागेल तेवढाच, परंतु एक महाराष्ट्रामध्ये एक चांगलं केंद्र ज्याला म्हणता येईल ते आज माझ्या कार्यकालामध्ये त्याचा निर्णय होतो, याचा मला आनंद आहे। म्हणून या बैठकीला आदरणीय भंतेजी असतील, आनंदराज आंबेडकर असतील, खासदार श्रीकांत शिंदे साहेब होते, बालाजी होता, या सर्व, श्याम गायकवाड होते, अनेक जे मान्यवर होते त्यांचे मी मनापासून आभार मानतो। मला त्यांच्याकडून सहकार्य मिळेल अशी अपेक्षा सुद्धा आहे। म्हणून आज तुम्हाला बोलवण्याचा मागचा हेतू एवढाच होता की एक पॉझिटिव्ह ज्याला म्हणता येईल ते काम आपण करतो। समाजामध्ये कुठेही दुफळी माजू नये, समाज हा एक संघ आणि एक साथ असला पाहिजे, ही या मागची आमची भावना होती। मी आताच सांगितलं की मी याच्यात प्राधिकरण आपण नेमतोय, प्राधिकरणामध्ये काही तिथलच्या लोकांच्या सूचना असतील, पीएमसी नेमतोय, पीएमसी त्याच्या पद्धतीने तो प्लॅन तयार करेल आणि सगळं ह्याच्यामध्ये आलेलं आहे। आपण एखाद्या वेळेला एखाद्या ठिकाणी सभागृह बांधणे किंवा एखादं विपश्यना केंद्र काढणे इथपर्यंत मर्यादित असतो, परंतु याच्यामध्ये हॉस्पिटल सहित ज्या सर्व गोष्टी जे श्रीकांत शिंदे साहेबांनी त्यांच्या निवेदनात दिलेल्या आहेत त्याची तरतूद आपण करतोय। म्हणून हा इतका मोठा 30 एकर लँड कल्याण डोंबिवली सारख्या ठिकाणी आणि त्याच्यावर हे उभा करणं, मला वाटतं हे बौद्धगयाच्या धर्तीवर त्याच्यापेक्षाही सुंदर करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आता निधी किती लागेल याच्यासाठी चीफ इंजिनियर जे आहे त्यांना मी त्याचा सर्वे करून आमचा जो काही प्रस्ताव आहे त्याचा तो प्रस्ताव त्यांनी आमच्याकडे द्यावा, ज्याला आपण डीपी प्लॅन म्हणतो ते सगळं तयार करून देतील आणि मग त्याच्यात आपल्याला किंमत अंदाजे किती लागते हे कळेल। परंतु तरी पैशाची कमी पडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाची सगळी वास्तू बनेल असं म्हणा। जागतिक दर्जाचीच म्हणून तर आहे ना, जागतिक दर्जाचं आपल्याला केंद्र हे करायचंय। हे आता महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या माणसांनी या केंद्राकडे गेलंच पाहिजे या पद्धतीचं हे सगळं काय आपण निर्माण करतोय। म्हणून हे महाराष्ट्राच्या म्हणजे इतिहासामध्ये एक वेगळी, आणखी आगळी वेगळी एक वास्तू बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने त्या ठिकाणी उभी राहते। मीटिंग चालली असे म्हणाले, तुम्ही स्टेटमेंट देताय, बुद्धविहार फाउंडेशनचं लेटर तुमच्या हातात आहे, त्यांच्यापैकी कोणी तुमच्या सोबत आता काय नाही स्टेटमेंट देतात? नाही, ही प्रेस कॉन्फरन्स माझी आहे। प्रेस कॉन्फरन्स ॲज अ मंत्री म्हणून मी घेतोय, माझ्याबरोबर बाकीचे असणं त्यात तसं नाहीये। माझी ही जबाबदारी आहे, मला तिथं निर्माण करायचंय आणि म्हणून मी माझी प्रेस ही मलाच घ्यावं लागते। बौद्ध बांधवांच्या भावना फार रोष ओढावून घेतला, तर त्यांच्या या स्मारकाने त्यांच्या भावना दूर होतील, भावनेला वाट मोकळी होईल कसं? निश्चित मोकळी होईल। समाजाला काय पाहिजे हे समजलं पाहिजे, त्यांना काय आवश्यक होतं हे समजलं पाहिजे।
आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यावरच आम्ही एक एक याच्यावर चर्चा करून हे सर्व आम्ही निर्माण केलेलं. काय पाहिजे नसता मग काहीतरी छोटंसं काय उभारायचं हा त्याच्या मागचं आमचं प्रयोजन बिलकुल नाही. सगळा प्लॅन हा एकदा तयार होईल आणि याचे ज्याला वॉकथ्रू ज्याला म्हणतो तो सुद्धा पब्लिश केला जाईल. लोकांना लक्षात असलं पाहिजे की आता इथं काय निर्माण होतंय. कुणालाही अंधारात ठेवून काहीतरी उभं करण्यापेक्षा लोकांना जर पाहिलं लोकांनी तर ते त्याच्यात सूचना सुद्धा करू शकतात. त्यात काही चेंजेस सुद्धा करायचे असेल तर ते सूचना सुद्धा आम्हाला करतील. या जागेवर TDR चे घोटाळे झाले त्याचा उलगडा कसा करणार? TDR चे मोठे मोठे घोटाळे झालेले त्याच्यासाठी चौकशी करण्याची आम्ही आज त्यांना सूचना केलेल्या आहेत. तातडीने त्याची चौकशी करा. इव्हन श्रीकांत शिंदे साहेबांनी तर आम्हाला सांगितले की SIT चौकशीची आम्ही मागणी करत आहोत. त्याचाही विचार या कॅबिनेटमध्ये केला जाईल. तुम्ही ड्रोन शो घेतला होता आणि ज्या पद्धतीनं काम केलं त्याची बरीचशी स्तुती होते. हा सुद्धा स्तुत्य असा उपक्रम नाही. निश्चित आहे. मी तुम्हाला हे सांगतो की महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या जागेवर एखादी वास्तू उभी करणं हा मला वाटतं एक मानाचा तुरा ज्याला म्हणता येईल तो या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये रोवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर, भिक्खू संघ आणि त्याचबरोबर आनंदराज आंबेडकर दोन्ही बैठकीला होते, त्यांचं समाधान झालंय का? आणि दुसरी गोष्ट एक खूप म्हणजे येणाऱ्या किती काळापर्यंत हे पूर्ण काम होईल? आता ज्या बैठकीला आनंदराज आंबेडकर साहेब होते, भिक्खू संघाचे सर्व भंतेजी होते, त्यांचं सर्वांचं समाधान झाल्यानंतर आणि काही पदाधिकारी जे या चळवळीमध्ये अनेक वर्षापासून आहेत तेही होते, यांच्या सर्वांचं समाधान झाल्यानंतरच मी हे प्रेस घेतोय. म्हणून आता हे कामाची सुरुवात करायला जो काही टेक्निकल वेळ आहे मी तुम्हाला सांगितलं. आता हे प्राधिकरण झालं. प्राधिकरण झाल्याबरोबर त्या काळामध्येच चीफ इंजिनियर B&C हे त्याचे मला एस्टिमेट आणि सर्व देतील. तो जे काही प्रस्ताव आला तो महानगरपालिका आणि चीफ इंजिनियर B&C यांच्या माध्यमातून माझ्याकडे येईल आणि त्याला आम्ही तातडीने मंजुरी देऊ. याचा कालावधी किती असावा, आता बांधकामाची प्रक्रिया किती कालावधीपर्यंत चालेल हे अधिकारी जे चीफ इंजिनियर ते मला सांगतील. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने हे सगळं काम होतंय काय म्हणतात? त्या मतदारसंघाचे ते खासदार आहेत आणि त्या मतदारसंघामध्ये असं एखादं मोठं काम होत असेल तर त्याचा निश्चित अभिमान त्या मतदारसंघातील खासदार असेल आमदार असेल यांना असतो. म्हणून त्यांनी स्वतः पुढाकार घेतल्यामुळं हे प्रश्न सुद्धा मार्गी लागला आणि जो काही तणाव त्या ठिकाणी तयार झाला होता तोही निवळायला मदत झालेली आहे. राजकीय प्रश्न